वाशिम शहरातील 10 केंद्रांवर नीटची परीक्षा होणार आहे। जिल्ह्यातील 3095 विद्यार्थी नीटची परीक्षा देतील। नीट परीक्षेसाठी पोलिसांचा प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बायोमेट्रिक पडताळणी, सीसीटीव्ही आणि व्हिडिओग्राफीद्वारे कडेकोट सुरक्षा असणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 3095 विद्यार्थी ही परीक्षा देतील। संपूर्ण राज्यामध्ये आज नीटचा पेपर पुन्हा होणार आहे। मी सध्या वाशिममध्ये आहे। वाशिममध्ये जर आपण बघितलं तर नीटच्या परीक्षा केंद्राबाहेर मोठा तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 3000 विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहेत। या संदर्भात आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत, त्यांना जाणून घेऊयात। मला सांगा, कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त असणार आहे आज? जवळपास आज नीट एक्झाम वाशिम मध्ये होणार असल्यामुळे जवळपास 10 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलीस विभागाकडून देखील फ्रिस्किंग होणार आहे। त्याचबरोबर सदर एक्झामसाठी जी टीम आलेली आहे ती टीम पण स्वतः वैयक्तिक त्यांची फ्रिस्किंग करणार आहे। सदर बंदोबस्तामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण शहरभर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पालकांना 100 मीटरच्या परिसरामध्ये थांबण्यास मनाई आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व बंदोबस्त चोख आणि योग्य रीतीने लावण्यात आलेला आहे। नक्कीच वाशिम मध्ये नीट परीक्षा केंद्रावर आता मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।